नळगीर जिल्हा परिषद, नळगीर पंचायत समिती गण, नागरगाव पंचायत समिती गण, निळेबंद जिल्हा परिषद, निळेबंद पंचायत समिती गण व शिरोळ बेलापूर पंचायत समिती गण या उमेदवारांच्या प्रचारात तुम्हाला सर्वांचे लाडके नेते, या महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने मी या पावन नागरगाव नगरीमध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मागच्या 15 दिवसापासून आपण हा उत्सव पाहतोय. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. आपण पाहिलं असेल की मागच्या या लोकशाहीच्या उत्सवामध्ये विदर्भ असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, या भागामध्ये एक काँग्रेसची प्रचंड अशी लाट सर्वसामान्य जनतेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. खरं तर या विधानसभेच्या नंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सरकार अस्तित्वात आलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की या सरकारच्या माध्यमातून अनेक प्रलोभनं सर्वसामान्य लोकांना दाखवली गेली. महिन्याला लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पैसे देऊन दिशाभूल केली. महागाईचा डोंगर उभा केला आणि या पद्धतीतून लोकांची दिशाभूल करून मतं घेऊन हे सरकार अस्तित्वात आलं. हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर मागच्या 2 वर्षामध्ये ज्यांनी विकासाच्या गप्पा मारल्या, आम्ही महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करू असं सांगितलं, या मतदारसंघाचं सुजलाम सुफलाम करू असं सांगितलं, या मतदारसंघामध्ये मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये 1 रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी आणू शकले नाही. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मदतीला येणारा, त्यांच्या सेवेला येणारा जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला आम्हाला पाहिजे. पंचायत समितीच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एखाद्याला घरकुल असेल, एखाद्याला विहीर असेल, एखाद्याला गोटा असेल, अशा सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या एकेका स्कीमची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समितीचा सदस्य तुम्हाला पाहिजे. मग हे सदस्य देत असताना तुम्हाला आम्हाला विचार करायचे की तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान करणार आहात तो मतदान करून घेणारा व्यक्ती तुमच्या मतदानासाठी पात्र आहे का, याचा अभ्यास तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये करायचं. आम्ही गावागावात फिरतोय. काल निळेबंद सर्कलमध्ये जाहीर सभा झाली. नळगीरमधल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही बैठका घेतल्या. लोहारा मतदारसंघामध्ये आम्ही बैठका घेतल्या. आज आम्ही साहेबांची सभा झाली. लोणीला सभा झाली. वारोळा मतदारसंघामध्ये आम्ही गावागावी फिरतोय. खेड मतदारसंघामध्ये फिरतोय. आम्हाला एकही गाव असं दिसलं नाही की त्या गावामध्ये यावेळेस काँग्रेस 1 मतानं सुद्धा कुठं मायनस असेल असं आम्हाला एकही गाव या मतदारसंघामध्ये आम्हाला दिसलं नाही. त्याचं कारण असं आहे की या लातूर जिल्ह्यामध्ये आपण नेतृत्व करत असताना पाहिलेलं आहे. मागच्या पंचवार्षिक मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं.
या जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील साहेब होते. त्यांनी संबंध जिल्ह्यामध्ये लोकांना आमिष दाखवलं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व गावामध्ये सुजलाम सुफलाम करू, जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला मदत करणाऱ्या कोणत्याही योजना राबवू. मी त्यांची भाषणं ऐकत होतो. तुम्हाला विकास पुरुष आणि स्वार्थी पुरुष याच्यातलं एक उदाहरण देतो. या ठिकाणी बसलेले अनेक ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, अनेक प्रमुख पदाधिकारी आहेत. आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकर, आपण पालकमंत्री असताना ही जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात होती. आमचं चॅलेंज आहे, तुमच्याकडचा कोणी जरी अभ्यासू माणूस असला तर आम्ही डिबेट करायला आम्ही कार्यकर्ते तयार आहोत. तुमच्या ताब्यात ज्यावेळेस जिल्हा परिषद होती, तुम्ही पालकमंत्री होता. या जिल्हा परिषद मध्ये आलेला डीपीडीसीचा एकूण निधीच्या 70% निधी तुम्ही एकट्या निलंगा मतदारसंघामध्ये घेऊन गेला आणि उरलेल्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये फक्त 25% ते 20% निधी दिला. एकाही योजनेचा निधी 70%च्या खाली जर असेल तर मला सांगा, आपण पालकमंत्री आहोत आणि फक्त जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. एवढ्याच गोष्टीपायी तुम्ही सगळा निधी एकट्या निलंगा मतदारसंघामध्ये नेऊन लुटून खालात. त्या मतदारसंघामध्ये सुद्धा कोणत्या गावामध्ये काम झाल्याचं निदर्शनास येत नाही. आज निलंगा मतदारसंघाच्या सगळ्या जिल्हा परिषद या काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून येत आहेत. परंतु ज्या वेळेस आघाडीचं सरकार आलं, आदरणीय अमित भैया पालकमंत्री झाले, आम्ही सरकारमध्ये होतो, इथले लोकप्रतिनिधी सुद्धा सरकारमध्ये होते. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगू शकतो, या उदगीर तालुक्यातल्या 100% गावामध्ये आदरणीय अमित भैयांनी पालकमंत्री असताना डीपीडीसीचा निधी या 100% गावात दिलेला आहे. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पुढाऱ्याने यावं आणि पालकमंत्री संभाजी पाटील असताना जर त्यांनी या तालुक्यातल्या 50 जरी गावाला निधी दिलेला असेल तर आम्ही तुमचं काम करायला तयार आहोत. तुम्हाला सत्ता केवळ पैशासाठी पाहिजे, परंतु अमित विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सत्ता तुमच्या विकास कामासाठी पाहिजे. एवढा दोघांच्या विचारसरणीचा फरक आहे, लक्षात घ्या. लातूरकरांनी अशाच भूलथापाला बळी पडून मागची महानगरपालिका ताब्यात दिली. लातूरचं वाटोळं झालं. त्यांनी पालकमंत्री असताना लातूरमध्ये 50 करोड सुद्धा निधी देऊ शकले नाही. परंतु आदरणीय अमित भैया पालकमंत्री झाल्यानंतर लातूरची महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आली. तुम्ही प्रत्येक हेडवरचा निधी बघा, लातूरमध्ये साधारणतः 1000 करोड रुपयाचा निधी आदरणीय अमित भैयाने त्यावेळेस दिला. आणि हे लोकांना ज्या दिवशी कळलं त्या दिवशी लोक हुशार झाले आणि आपण ज्याच्या नादाला लागलो होतो तो मार्ग चुकीचा आहे आणि आपलाच नेता हे आपलं नेतृत्व करू शकतं, या लातूरची सुसंस्कृतपणा जपू शकतं, या लातूरचा सांभाळ पालक म्हणून जर कोणी करू शकत असेल तर ते अमित विलासराव देशमुख साहेब करू शकतात. हे ज्या दिवशी लोकांना जाणवलं त्या दिवशी लातूरची महानगरपालिका स्पष्ट बहुमतामध्ये आदरणीय अमित भैयाच्या ताब्यात आलेले. लक्षात घ्या, ही जिल्हा परिषद सुद्धा तुम्हाला आम्हाला कशासाठी ताब्यात द्यायचंय? आजच्या घडीला जर संपूर्ण महाराष्ट्रातले कुठलेही रिपोर्ट आपण जर बघितला तर 100% लातूरची जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली येत आहे. माझी नळगीर आणि निलंगेकरांना विनंती आहे की तुम्ही चूक करू नका. तुमच्या एका मताची चूक पुढचे 5 ते 10 वर्ष तुम्हाला आम्हाला भोगावं लागेल. तुम्ही ज्याला मतदान करणार आहात रात्री झोपताना विचार करा. इथं बसलेला आमचा रणजित पाटील आहे, निळेबंदमधून असलेला उमेदवार, हा रांगडा माणूस आहे, रस्त्यावरचा माणूस आहे. 7,000 लोकसंख्या मतदान असलेल्या निळेबंदमध्ये तो माणूस कधीच पराजित झालेला नाही. मागच्या 20 वर्षापासून तो ग्रामपंचायतमध्ये 2-3 घरातलेच निवडून येतात. एवढं वर्चस्व त्या माणसाचं निळेबंदमध्ये आहे. रस्त्यावरचा माणूस आहे, निळेबंदमधल्या कुठल्याही व्यक्तीने फोन केल्या 2 व्हीलरवर तुमच्या दारात येणारा माणूस आहे. तुमच्या प्रसंगामध्ये हॉस्पिटलला येणारा माणूस आहे. तुमच्या प्रसंगामध्ये सुखदुःखामध्ये दारात उभा टाकणारा माणूस आहे. परंतु त्यांच्या विरोधात उभा टाकलेले कोण आहेत? डॉक्टर सोमवंशी. त्यांचं काय काम आहे? डोळ्याचं ऑपरेशन करणे. जर डॉक्टर सोमवंशीने जाहीर करावं उद्याच्या सभेमध्ये, जर मी या निळेबंद मतदारसंघातून चुकून जरी निवडून आलो तर माझ्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचं मी ऑपरेशन फुकट करायला तयार आहे म्हणून त्यांनी सांगावं. त्यांनी सांगावं माझ्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक माय मौलीच्या डोळ्याचं ऑपरेशन मी फुकट करायला तयार आहे. मी ओपीडीला पैसे घेणार नाही,
मी माझा धंदा बंद करून तुमच्या सेवेसाठी 24 तास रस्त्यावर यायला तयार आहे म्हणून सांगावं, 100% तुम्ही त्यांना निवडून द्या. परंतु त्याने कशासाठी थांबलेत? त्यांना डोळ्याचे ऑपरेशन करून करून पैसे दिले झाले. तुम्ही लायन्स क्लब मध्ये जावा, एक ऑपरेशन 3,000 मध्ये होत आहे, तेच ऑपरेशन डॉक्टर सोमूशीच्या हॉस्पिटलमध्ये 50,000 रुपयाला होते. हे पैसा तुमचा माझा लुटलेला आहे. फक्त आलेल्या पैशाच्या जीवावर प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आणि तुम्हाला विकत घेण्यासाठी त्यांनी पैशाच्या जीवावर निडेबनमध्ये निवडणूक लढताय. हा 2 उमेदवारांमधला निडेबनमधला फरक लक्षात घ्या. नळगीर जिल्हा परिषद मध्ये तीच परिस्थिती आहे साहेब. आमच्या विरोधामध्ये असलेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मागच्या 10-15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो म्हणून सांगतात. काय काम केलं त्यांनी? धडकनाळ मधल्या कार्यकर्त्याला फोन करून विचारा. त्या माणसाने खोटे गुन्हे दाखल करून धडकनाळ सगळ्या जेलमध्ये ठेवून गावाला गाव जेवून दिला. मातंग समाजाच्या अवकाराच्या नावाखाली गावोगावी चंदा गोळा करून समाजाची दिशाभूल केली. गोळा केलेल्या चंद्याचा 1 रुपया हिशोब सुद्धा मातंग समाजाच्या बांधवाला देऊ शकलो नाही. देवाळमध्ये एक शिक्षक आहे, त्या शिक्षकाला चक्क डुप्लिकेट वर्क ऑर्डर दिली त्यांनी शाळेमध्ये जॉईन व्हायची आणि पैसे घेतले. अहो, अशा प्रवृत्तीच्या माणसाला निवडून देत असताना तुम्हाला आम्हाला धाडा विचार करावा लागेल. त्यांनी याच मंदिरामध्ये येऊन शपथ खावावी. मागच्या 20 वर्षामध्ये किती खोटे गुन्हे लोकांवर दाखल केले या मतदारसंघाचा मी गाव हिशोब देतो. त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे सांगावं, खोटे गुन्हे दाखल करून किती लोकांना जेलमध्ये आतापर्यंत घातलं. तुम्ही अशा माणसाच्या प्रवृत्तीला मतदान करत असताना तुम्हाला जर तुमच्या पोराने विचारलं की तुम्ही 2026 सालीला जिल्हा परिषदला कुणाला मतदान केलं, तर तुमच्या पोराला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ज्या माणसावर कधीच डाग नव्हता, जो माणूस सर्वसामान्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आलाय, ज्या माणसाला हाक दिल्यानंतर हो देणारा माणूस आहे, ज्या माणसाने कधीच पोलीस स्टेशनला कुणाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायला पायरी चढली नाही, अशा प्रशांत गायकवाडच्या पत्नीला मतदान केलं म्हणून सांगायला स्वाभिमानानं तुम्हाला मार्ग ठेवा, लक्षात घ्या. आज भारतीय जनता पार्टीने ज्या मतदारसंघात उमेदवार दिलेले आहेत, भैयासाहेब निळेवाड मधला उमेदवार 420 मधला आहे, नळगीर मधला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार 420 केलेला आहे. आणखी दुसरे गुन्हे केलेले मी त्याचं नाव घेऊ शकत नाही. तुम्ही लोहारमध्ये जावा, लोहारचा उमेदवार दिवसा दारू विकतो, त्याचे देशी दारूचे डीलरशिप आहेत, रस्त्यानं दारू विकायचे मटक्याचे धंदे अनेक उमेदवार करतात. उदगीरमध्ये अनेक नगरसेवक मटका खेळणारे, पैसे व्याजाला देणारे, प्लॉट कब्जा करणारे निवडून आले. तुमची आमची माझी चूक झाली. आता ती चूक त्यांना अशी वाटलेली आहे की मी या मतदाराला घरी धरून कुणालाही उमेदवारी दिली तर हे निवडून देतात, कारण हे पैशावर विकले जाणारे लोक आहेत, अशी मानसिकता त्यांची झालेली आहे. या मानसिकतेला तोडण्यासाठी तुम्हाला आम्हाला येणाऱ्या 7 तारखेला तुमचा माझा स्वाभिमान जागृत ठेवून आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या दोन्हीच्या दोन्ही चिन्हावर बटन दाबून आपल्याला प्रचंड मतांनी या निडेबन सरकार आणि नळगीर सरकारमधून आदरणीय भैयासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला निवडून द्यावं लागेल, ही विनंती या ठिकाणी करणार आहे. भैयासाहेब, आम्ही गावोगाव फिरतोय. आपण देशाच्या नेत्या प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना ज्यांच्या नावाने होता त्या इंदिरा गांधीच्या नावाचा कारखाना आपण घेतला. आम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवली. तो कारखाना आज एका उज्ज्वल भविष्याकडे या मतदारसंघाला घेऊन जातोय. या मतदारसंघामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना 2004 ते 2009 भोसले साहेब आमदार होते. त्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये 38 साठवण तलाव मोठे झाले भैयासाहेब. त्याच्यानंतर या मतदारसंघामध्ये कुठल्याच नेत्याने 1 इंचाचं सुद्धा पाणी साठवण्याचं काम केलेलं नाही. परंतु विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 2004 ते 2009 या मतदारसंघामध्ये 38 साठवण तलाव झाले. त्याच्यापैकी एक चोंडी आणि एक चांदेगाव हे 2 मोठे साठवण तलाव त्या काळात ते झालेले आहेत. आणि त्याच साठवण तलावाच्या पाण्यावर या परिसरातला सुलतान असेल, कासराला असेल, चोंडी असेल, नागरगाव असेल, मल्लापूर असेल, चांदेगाव असेल, मल्लापूर असेल, या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये दांडाला पाणी लावून 24 तास पाण्यावर खेळणारा शेतकरी, उसाच्या पैशावर सुख समृद्धीने जगणारा शेतकरी तुमच्या आशीर्वादाने इथं काम करतोय. आज वर्षी सगळ्यात जास्त भाव देणारा, सगळ्यात जास्त रिकव्हरी देणारा, आजची रिकव्हरी 11.58 आहे. आनंद वाटतो. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी उदगीर तालुक्यात आहे आणि सगळ्यात जास्त भाव
मागच्या वेळेस आदरणीय भैया साहेबांनी या कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला दिला, यावर्षी सुद्धा आपण 3150 काहीतरी आपण जाहीर केलेला भैया साहेब. नक्कीच तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती आलेली ही आठवण हा शेतकरी कायमस्वरूपी ठेवणार आहे. त्याच्या निमित्तानं माझी एक विनंती आहे भैया साहेब की आता नवीन हार्वेस्टर सिस्टीम येते. शेतकऱ्यांचा ऊस एक दीड महिने लेट जातोय. शेतकऱ्यांच्या लागवडीचं प्रशिक्षण झालं पाहिजे. शेतकऱ्याच्या मशीन हे हार्वेस्टर मशीन चालण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण झालं पाहिजे. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, कोणत्या महिन्यात ऊस लावला पाहिजे, कोणती व्हरायटी लावली पाहिजे, यासाठी सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून प्रशिक्षण व्हावं. आणि त्याच महिन्यामध्ये त्याच पद्धतीचा ऊस लागवड जर केला, कदाचित कारखान्यावर लोड येणार नाही, मॅनेजमेंटला कुठं त्रास होणार नाही आणि शेतकरी सुद्धा पॅनिक होणार नाही. परंतु शेतकऱ्याला माझी विनंती आहे, हे कारखाना चालवणं साधी गोष्ट नाही. आपण एखादी पिठाची गिरणी जरी चालवायची म्हटलं तर आपल्याला त्रास होतो. परंतु शेतकरी आज या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. जे लोक तुमच्या दारामध्ये मतं मागायला येतात, जे पुढारी आज मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत, संभाजी पाटलांच्या सभा आहेत, भैया साहेब माझं चॅलेंज आहे, शेतकऱ्यांनी विचार करा. ज्यांच्या हाताला काम मिळालं त्यांनी सुद्धा विचार करा. आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब असतील किंवा दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, यांच्या वतीने या मराठवाड्यामध्ये जेवढे उद्योग आहेत 50,000 लोकांना त्यांच्या रोजगाराचं काम हाताला मिळालेलं आहे. लक्षात ठेवा, माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 50,000 लोक काम करतात, त्यांचे कुटुंब चालतात. परंतु जे लोक आमच्या विरोधामध्ये मतं मागायला येतात, त्या जर लोकांनी या मतदारसंघातल्या या जिल्ह्यातल्या 100 जरी लोकांना हाताला रोजगार देणारा जर कोणता उद्योग जर दाखवला तर आम्ही सुद्धा त्यांचं काम करायला तयार. म्हणून हे नेतृत्व तुम्हाला आम्हाला सांभाळायचे. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही जिल्हा परिषद लढतोय, हे नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. तुम्ही आज महाराष्ट्रावर नजर फिरवा. अमित विलासराव देशमुख साहेबाशिवाय या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारा तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या कोणताही नेता तुम्हाला दिसणार नाही. म्हणून माझी तमाम बांधवांना विनंती आहे, हे नेतृत्व तुमचं आमचं जपलं पाहिजे. या नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये मान उंचावून दाखवण्यासाठी ही जिल्हा परिषद आम्हाला त्यांच्या ताब्यात दिली पाहिजे. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपण कुठलीही गोष्ट न बघता 2 हाताच्या चिन्हासमोर प्रचंड बहुमताने या दोन्ही सर्कलमध्ये आपण निवडून द्यावं, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमचे उमेदवार घेतला उठणार नाहीत, मातणार नाहीत, घेतला वसा टाकणार नाहीत. कधी आयुष्यामध्ये पुढच्या 5 वर्षात त्यांच्या हातून जर चूक झाली तर तुमच्या दारात आम्ही कुणासाठी मत मागायला येणार नाही, एवढा शब्द देतो. अतिशय सोजवळ उमेदवार आहेत, अतिशय प्रामाणिक उमेदवार आहेत, माळकरी संप्रदायातले उमेदवार आहेत. असे उमेदवार आम्ही घेऊन तुमच्या दारात आलो, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो. आणि यानंतर